आपल्यासोबत जुन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती डोले साहेब आहेत। साहेब, सूरज भाऊंचा आज 7वा उपोषणाचा 7वा दिवस आहे। तब्येत अतिशय खालावलेली आहे। काल सुद्धा विद्यमान आमदारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक लावली। त्या बैठकीमध्ये म्हणावं असं काही निष्फळ चर्चा ती निष्फळ झाली, म्हणावं असं यश आलेलं नाहीये। आज 7वा दिवस आहे। मगाशीच संतोष चव्हाण जे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्यांनी सांगितलं का 1-2 दिवसामध्ये काहीतरी होईल, पुढे घडामोडी घडतील आणि नक्कीच आमदार त्यामध्ये तोडगा काढतील। आपली काय भावना आहेत? सूरज भाऊ वाजगे गेले 7 दिवस हा प्रकल्प होऊ नये म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सर्व पक्षीय लोक सर्व या ठिकाणी सूरज भाऊला पाठिंबा देण्यासाठी येऊन गेलेले आहेत। परंतु जी 21 तारखेची होणारी सुनावणी आहे, ती सुनावणीच्या संदर्भामध्ये आता DYSP साहेब यांची प्रकृतीची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि म्हणून काल सूरज भाऊ वाजगे त्या ठिकाणी अंधारवेला जी मीटिंग आमदारांनी घेतलेली होती त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले असताना आज पुन्हा त्यावेळेला जरा सरोप होतोय। त्या सरोप संदर्भामध्ये त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारची प्रशासनाने त्यांना विनंती केली आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सूरज भाऊंना सांगितले की तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही त्या ठिकाणी जाणं योग्य होणार नाही। तशा प्रकारची विनंती केल्यानंतर सूरज भाऊंनी ती मान्य केलेली आहे। परंतु आज आपण बघितलं असेल की आजनावळ्यासारख्या गावातून काल जे त्या ठिकाणी मिटिंग झाली त्या मिटिंगला एका महिला त्या ठिकाणी नव्हत्या। जो प्रकल्प आडोशीमध्ये होणार आहे त्या आडोशीच्या आंदोलनाच्या वस्तीतील महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या भावना त्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। सूरज भाऊंनी आता या ठिकाणी हा जो प्रकल्प होणार आहे हा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये 23 साली त्या ठिकाणी आजनावळे ग्रामपंचायतीला जे काही पत्र प्रशासनानं दिलं होतं की सर्वेक्षणाच्या कामाला आपण त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची कार्यवाही त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली होती। म्हणजे हा प्रकल्प त्या 23 सालापासून त्या ठिकाणी कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या असताना आता आपण पाहतोय की तालुक्याचे माजी आमदार अतुल शेटबेनके, त्याचबरोबर विद्यमान आमदार शरददादा सोनवणे ही दोन्ही मंडळी या उपोषणस्थळी येऊन गेलेली आहेत आणि त्यांनी सुद्धा सूरज भाऊला पाठिंबा व्यक्त करत असताना आपण उपोषण सोडावं अशा प्रकारची विनंती त्या निमित्तानं त्या ठिकाणी केलेली आहे। आमचं तर म्हणणं असं आहे की प्रशासनामध्ये सत्तेमध्ये आपण सर्व मंडळी त्या निमित्तानं आहात। आम्ही तुमच्या बरोबरीनं राजकारणामध्ये काम करत असताना सातत्यानं सूरज भाऊ आज या समाज उपयोगी जे काही घटना घडतात, समाजाला उपयुक्त अशा घटना घडत असताना त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो। परंतु जर समाजावर अन्याय होत असेल तर सूरज भाऊ त्या निमित्तानं पुढे असतात आणि म्हणून आदिवासी भागामध्ये हा जो प्रकल्प होतोय त्या लोकांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने ते आज आमरण उपोषणाला या निमित्तानं बसलेले आहेत आणि म्हणून सर्व सत्ताधारी असतील, विद्यमान आमदार असतील, माजी आमदारांना या निमित्तानं आमच्या आग्रहाची विनंती आहे की जनसुनावणीची तारीख आता प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे ती काही रद्द झालेली नाही अजून आणि मग ती रद्द करत असताना जर रद्द झाली तर पुढं काहीतरी आपण हा प्रकल्प रद्द करण्याच्या दृष्टीने आदिवासी लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना निश्चित प्रकारे शासन पातळीवर त्याचा निर्णय होऊ शकतो आणि म्हणून आग्रहाची विनंती आहे की जनसुनावणीची तारीख तात्काळ रद्द करावी आणि सर्वांनी मिळून तालुक्यातील सर्वच पक्ष या निमित्तानं सूरज भाऊला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आलेले आहेत। कारण सत्तेमध्ये ज्या वेळेला आपण सत्तेमध्ये येतो, तालुक्याचा आमदार घडतो, आमदार निवडून येतो, त्यावेळेला आदिवासी लोकांचं जे मतदान असतं ते ज्या बाजूने झुकतं त्या मतदानाच्या आधारावर तालुक्याचा आमदार त्या ठिकाणी निवडून येत असतो आणि म्हणून या प्रकल्पाला कुठलाही पक्ष विरोध करत नाही आणि सूरज भाऊला पाठिंबा देण्यासाठी सर्व पुढारी येतात। परंतु खऱ्या अर्थानं न्याय देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत आणि सूरज भाऊंचं उपोषण आपण सोडावं अशा प्रकारच्या आग्रहाची सर्वांना विनंती। डोले साहेब, विद्यमान आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, ह्या दोन्ही आमदारांच्या जवळ असणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज वाजगे। सूरज वाजगेंचं जर राजकीय किंवा सामाजिक कार्य पाहिलं तर दोन्ही आमदारांना वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलेले, मग ते निवडणुकीच्या माध्यमातून असो अन्य कोणत्याही माध्यमातून असो। परंतु आज मात्र दोन्ही आमदार आजी आणि माजी एकमेकावर हा उपोषणाचा मुद्दा बाजूला ठेवून एकमेकावर चिखलफेक करताना समाजामध्ये दिसत आहेत। नाही, वस्तुस्थिती जरी आपल्याला तशी दिसत असली तरी सुद्धा दोन्ही नेत्यांना माझी विनंती आहे
की तुमच्या बरोबर काम करणारा सुरेश भाऊ वाजगे, शरद पवारांबरोबर त्यांनी राजकीय दृष्ट्या आपली भूमिका घेतल्यानंतर त्यांचं प्रेम अतुल बेनकेंवर आहे आणि शरद दादांवर आहे. आणि म्हणून दोघांचीही जबाबदारी आहे की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. आणि आपल्या एका कार्यकर्त्याला ज्यांनी आदिवासी समाजासाठी त्या ठिकाणी आपण उपोषणच्या निमित्तानं जे काही सुरू केलेलं आहे ते सोडवण्याच्या दृष्टीने आपण दोघांनी प्रयत्न करावे, अशा प्रकारची आमची विनंती आहे. आता मगाशीच आता अंबर सेठने सांगितलं तुम्ही शरद पवार गटामध्ये जाता. हो, आता विद्यमान खासदार हे शरद पवार गटाचे आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे. परंतु जेव्हा जेव्हा उपोषणाची वेळ आली किंवा कोणते आंदोलन तालुक्यामध्ये झालं, अमोल कोल्हेंनी फक्त फोनद्वारे संवाद साधलेला आहे. प्रत्यक्ष मात्र कुठेही त्यांनी भेट दिलेली नाही. खासदार लोकांमध्ये नाहीत, खासदार उपोषण स्थळी नाही किंवा कोणतेही काम असेल तर खासदार त्या ठिकाणी येत नाहीत किंवा ते कार्य करण्यासाठी तत्परतेने दाखल होत नाहीत. आपण त्या गटाचं शरद पवार गटामध्ये आपण आहात, खासदारांची भूमिका ही योग्य आहे का? या पूर्वीच्या कालावधी मग शेतकऱ्यांचं कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन असू द्यात किंवा रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही केंद्र सरकारने जे काही लाईन आउट ही बदललेली आहे त्या दृष्टीने निश्चित प्रकारे अमोल कोल्हेंनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. आणि प्रश्नाची जाणीव त्यांना असल्यामुळे निश्चित प्रकारे त्यांनी मग वाघाच्या संदर्भामध्ये सुद्धा अमोल कोल्हे स्वतः मैदानामध्ये उतरलेले होते. कदाचित या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी जरी फोनवरून संपर्क साधलेला असेल तर अमोल कोल्हे साहेबांना सुद्धा माझी आग्रहाची विनंती असेल, जसे दोन नेते या ठिकाणी प्रयत्न करतायत तसं सुद्धा तुम्ही प्रयत्न करून हा जो काय अदानीचा प्रकल्प केंद्र सरकारच्या मार्फत या ठिकाणी सुरू होतोय त्यामध्ये निश्चित प्रकारे आपण लक्ष घालावं आणि प्रकल्प रद्द होऊन या आदिवासी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आपणही प्रयत्न करावेत, अशा प्रकारची कोल्हे साहेबांना माझी विनंती असेल. पण याच्या आधी तुम्ही कोल्हे साहेबांशी काही बोलणं केलंय का किंवा त्यांच्या प्रतिनिधीशी काही बोलणं केलंय का? नाही, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अजून काही आमची चर्चा तशी झालेली नाही. परंतु शरद पवार गटाचे जे काही आमची तालुक्यामध्ये मंडळी आहेत, मग शरदराव लेंडे असतील, त्याचबरोबर मोहितभाई डोमाले असतील, ही सर्व मंडळी या निमित्तानं उपोषण स्थळी सुरेश भाऊंना भेटून गेलेली आहेत. योग्य वेळेला निश्चित प्रकारे येत्या 1-2 दिवसामध्ये कदाचित आजच आम्ही सर्व मंडळी कोल्हे साहेबांशी संपर्क साधून आपणही त्या निमित्तानं प्रयत्न करावेत, अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. बाजीराव ढोले साहेब 7 दिवस झाले सूरज वाजगे उपोषणाला बसलेले आहेत. अदानीचा हा जो पंप स्टोरेज प्रोजेक्ट आहे हा केंद्र सरकारने या ठिकाणी लादलेला आहे. या आपल्या लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे आपल्या पक्षाचे आहेत. अमोल कोल्हे यांनासुद्धा सूरज वाजगे यांनी निवडणुकीत वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. असा आपला सहकारी लोकांच्या हितासाठी आमरण उपोषण करत असेल तर त्या संदर्भात केंद्र शासनाकडं किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडं खासदार अमोल कोल्हे यांनी काही पाठपुरावा किंवा पत्रव्यवहार केलेला आहे का? नाही, या संदर्भामध्ये तर काय मला अजून याविषयी माहिती त्या निमित्तानं मिळालेली नाही आणि कदाचित मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसेल. परंतु आपण जे आता बोललाय निश्चित प्रकारे अमोल कोल्हेंना या पूर्वीच्या कालावधीमध्ये सूरज भाऊंनी जे काही सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व मंडळी, कारण आदिवासी भागामध्ये जी लोक आहेत ती आपल्या बरोबरीने वागणारी सर्व मंडळी आहेत. कोल्हेंना खासदार करण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये केंद्रीय पातळीवर निश्चित प्रकारे अमोल कोल्हेंनी लक्ष घालावं, अशा प्रकारची आग्रहाची विनंती तातडीने आम्ही त्या निमित्तानं त्यांना करणार आहोत. धन्यवाद.